माझ्या यूट्यूब चॅनलचं हे पहिलं इक्विपमेंट म्हणू शकते किंवा इन्व्हेस्टमेंट माझ्या चॅनलसाठी जी मी स्वतः केली आहे. प्रिटी लाईक्ड इट. हॅलो, नमस्कार सगळ्यांना अँड वेलकम बॅक टू द चॅनल. असा व्हिडिओ थोडासा स्पेशल आहे माझ्यासाठी, कारण मी असं पहिल्यांदा एकटीने स्वतः डिसाईड करून, म्हणजे मी थोडी हेल्प घेतली, बट तरी पण थोडंसं माझ्यासाठी हे म्हणजे डिफरंट होतं. कारण प्रत्येक वेळी मी म्हणजे लिटरली काही घेत असले तरी माझ्याबरोबर कोण ना कोणीतरी असते. आणि मला लहानपणापासून लिटरली म्हणजे जेव्हापासून मला कळते की मला हे पाहिजे ते पाहिजे, तेव्हापासून मम्मी पप्पा सोबत असायचे. त्यातल्या त्यात मम्मी खूपच जास्त माझी. कारण आणि माझं असं आहे की म्हणजे माझी स्वतःची मुलगी झाली तरी पण मला असं माझी मम्मी लागते माझी शॉपिंग वगैरे करताना. म्हणजे हे थोडासा कपड्याच्या बाबतीत वगैरे झालं, पण बाकी गोष्टीमध्ये पण फॉर एक्झाम्पल इलेक्ट्रॉनिक्स काही घेते, फोन किंवा काही, तर म्हणजे कोणीतरी म्हणजे माझा नवरा असेल किंवा माझा भाऊ असेल, माझे मित्र वगैरे, मग या सगळ्यांची थोडंफार असं डिस्कस करून. कारण इलेक्ट्रॉनिक्स गोष्टींमध्ये ना मला का माहित नाही, मी फीचर्स बघायच्या आधी ना मी त्या फोनचा किंवा जे काही मी घेते त्याचा लुक बघते आणि आय डोंट नो मला तेवढं का मॅटर करते. सो मी ट्राय करते की मी अशा गोष्टी वगैरे घेत असताना कोणीतरी माझ्यासोबत असावं, त्या कोणाला तरी आयडिया असावी की मी काय घेते किंवा मी काय चूज केले आणि जे चूज केले ते वर्थ इट आहे का, घेण्यासारखं वगैरे आहे का. सो मी ट्राय करत असते. बट यावेळी मी एक गोष्ट घेतली आणि ऍक्च्युली मला ते हवी होती. असं नाही की डेस्परेट नीड होती, पण आय थॉट की ते इम्पॉर्टंट आहे, बेनिफिशियल आहे मी जे करते आता त्याच्यासाठी. सो आय थॉट घेऊन टाकूया. म्हणजे मी नवऱ्याला दाखवलं, माझ्या एका मित्राशी पण बोलले आणि आय थॉट ठीक आहे, लेट्स डू इट. सो आय गॉट वन थिंग फॉर माय सेल्फ अँड आय नो हे खूप असं म्हणजे काय बोलतात, खूप असं काही एक्स्ट्रा युनिक किंवा काही नाही आहे. बट सिन्स आय स्टार्टेड फिल्मिंग व्हिडिओज फॉर माय यूट्यूब चॅनल, मला असं वाटलं की मी हे घ्यायला पाहिजे अँड आय गॉट दिस. आय नो थोडंसं म्हणजे ओव्हर हाईप्ड किंवा अति एक्साइटमेंट दिसेल माझ्या चेहऱ्यावर, बट येस आय एम. कारण मी आता एकटी राहते, कोणी नसतं माझ्याबरोबर आणि मोस्ट प्रोबॅबली मी ट्राय करते की मी व्हिडिओज हे इनडोअर शूट करते, घरात थोडंसं कम्फर्टेबल पण होतं. आणि हा हे ट्रायपॉड ऍक्च्युली, कारण मी जे व्हिडिओ शूट करत होते असं बसून मी एखादा व्हिडिओ शूट करते तरी ठीक आहे, म्हणजे फोन एका ठिकाणी ठेवता येतो स्टेबल आणि मग मी करू शकते. बट फॉर एक्झाम्पल जसं मी कुकिंग व्हिडिओज करत होते, म्हणजे किचनमध्ये काय असेल की मला काहीतरी करायचं आणि फोन स्टिल ठेवायचा एका जागी, तर प्रत्येक ठिकाणी हे नाही होत. सो आय थॉट की नाही, आता मला काहीतरी पाहिजे, कोणीतरी असतं सोबत, तर मग मी त्यांना विचारू शकतो की तुम्ही व्हिडिओ शूट कराल का. पण एकटं राहताना ऍक्च्युली याची गरज पडते. सो आय थॉट वाय नॉट. ओके, लेट्स अनबॉक्स दिस नाव. आणि हे मागच्या आठवड्यातच आलंय, पण माझे एक्झाम चालू होते. सो आय थॉट की यार एक्झाम वगैरे होऊ देत आणि मग करूया सगळं. मी तुमच्या सोबतच तुमच्या समोर ओपन करते. ऍक्च्युली हे प्रॉडक्ट जेव्हा मी बघत होते ऑनलाईन तेव्हा खूप चांगलं वाटलं, रिव्ह्यूज वगैरे चांगले होते. नाव लेट्स सी. ओ नाईस. ओके, मला काहीच आयडिया नाही, मी पहिल्यांदा हे असं काहीतरी करते. ओके, ओके, तर हा होल्डर आहे, बहुतेक फोन होल्डर आहे. एवढ्यात माझा फोन बसणार. एक्सटेन्शन आहे, कारण माझा फोन थोडासा असा कर्वी आहे आणि तो असा खूप स्लिप होतो, त्यामुळे मला असं ठेवता पण नाही येत असं ते. म्हणजे मी ते शॉर्ट्स कट करते एडिटिंग करताना, पण मी शूट करत असताना बऱ्याच वेळा माझा फोन पडतो कारण त्याला कर्व्ज आहेत. सो या, हा फोन होल्डर आहे आणि हा खूप हे होतो. ओके, चांगला आहे हे. आणि हा फोन होल्डर पण 360 डिग्री रोटेट होतो. या ओके, कारण मी हे वाचलेलं आणि हे ऍक्च्युली बरं होतं, कारण
याच्यामुळे ना, म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही जर माझा पहिला व्हिडिओ बघितला असेल युट्यूबचा, तर ऍक्च्युली मला आयडियाच नव्हती की म्हणजे व्हर्टिकली पोर्ट्रेट मोडमध्ये शूट केलेले व्हिडिओज युट्यूबवर पण तसेच दिसतात. मला खरं आयडिया नव्हती. आणि जेव्हा मी म्हणजे एडिट केलं, व्यवस्थित सगळं झालं, अपलोड केलं, आणि मग माझ्या लक्षात आलं की नाही, मी काहीतरी चुकीचं केले. आणि मग मी नेक्स्ट व्हिडिओ पासून जसं ते हॉरिझॉन्टली पकडलं आणि लँडस्केपमध्ये व्हिडिओ केले, पण माझा हात भयानक दुखला. सो मला वाटलं की नाही, मी थोडं इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे. आणि ॲज अ बिगिनर म्हणजे मी एवढं जास्त इन्व्हेस्टमेंट नाही केली आहे. ओके, हा 180 सेंटीमीटर काहीतरी लॉंग आहे. ओके, हे मी तुम्हाला दाखवते ऍक्च्युली सेटअप करून. पण त्याच्या आधी आपण याच्यात काय काय भेटले बघूया. हा ट्रायपॉड आहे ऑब्व्हियसली. आणि ओके, सी इथे हे रिमोट आहे ब्लूटूथ. ओके, तर इथे ना अशी बॅटरी आहे, दिसते तुम्हाला. ऍक्च्युली इकडे पाठीमागे बॅटरी आहे आणि हा कॅमेरा शटअप बटन आहे. तर मी हा माझ्या फोनला ब्लूटूथला कनेक्ट करून म्हणजे मी याने ऑपरेट करू शकते. ओ वाव, ग्रेट ग्रेट. ह्याच्याबरोबर मला 1 इयरचं वॉरंटी कार्ड भेटले आणि युजर मॅन्युअल. म्हणजे आपल्या इकडे तर आपण खरंच नाही, म्हणजे मला तर सवय नाही युजर मॅन्युअल बसून ते वाचा आणि मग करा. मी असं कधीच करत नाही. का कोणास ठाऊक, स्वतःचं डोकं लावायची हाऊस. आणि असं नाही की काय होत नाही, करतो व्यवस्थित आपण, पण मोस्टली आपल्याला सवय असते ना की काय त्याला. तर इकडं हे जे युजर मॅन्युअल आहे जर्मन लँग्वेज मध्ये आहे. हे मी तुम्हाला वाटतंय मी वाचेन. Vielen Dank für Ihre Unterstützung. Vielen Dank म्हणजे थँक्यू. ओके, इंग्लिश व्हर्जन आहे थँक्स फॉर युअर सपोर्ट. ओके, सो आता मी तुम्हाला हे सेटअप करून दाखवते. मला कायच आयडिया नाही आहे कसं करतात, काय करतात, बट लेट्स ट्राय. कारण ट्राय केल्यानंतरच कळणार आहे ना. पण आता मला हे बघायचं की उभा कसं राहते. रिमोट आहे हे ना, तोडलं की काय? नाही नाही नाही, कारण हे जर तुटलं ना तर वाट लागणार आहे. कारण काय बोलतात, ह्याची रिटर्न करायची जी डेट असते, जे टाइम असते ते गेले. हो, नाईस नाईस. केवढं मोठं आहे हे बघा, माझ्या हाईट पेक्षा जास्त आहे. पण मी लहान झाली तर ट्रायपॉड पेक्षा. तुम्हाला माहिती आहे, इंडियामध्ये तरी म्हणजे इचलकरंजीत मला असं वाटायचं की मी म्हणजे बिट एक्स्ट्रा हायटेड आहे. म्हणजे ज्या मुली असायच्या अराउंड, किंवा म्हणजे ठीकठाक हायटेड होते. इकडे आल्यावर मी स्वतःला असं मी वाटते की मी बुटकी वाटते. मी इकडं एवढी नाही बट बरीच. ओके, आपण ना ह्याला माझा फोन लावून बघूया. माझ्याकडे एक स्पेअरचा फोन आहे, हा वाला. लावून बघते मी आधी, कारण जर हा फोन नीट बसला तर माझा आता जो मी शूट करते तो पण फोन नीट बसेल. ओके, बसला व्यवस्थित, म्हणजे छान आहे हे ना. म्हणजे मी कोणत्या पण अँगलला हे ठेवून सिम्पली म्हणजे माझे हात फ्री राहतील. ते हे बघायचं आहे मला, कारण मी किचनमध्ये शूट करताना हे असं लागतं. म्हणजे ना, म्हणजे असा हॉरिझॉन्टल फोन आणि इथे खाली जे काही होते ते शूट करतायत. प्रिटी गुड, मला आवडलं. हा फोन स्विच ऑफ आहे आता, कारण हा मी स्पेअरसाठी ठेवला. तर मी आता हे ऑन वगैरे नाही करत बसत. सो या, आय लाईक इट. सी, सो मागचे काही व्हिडिओज वगैरे करताना मला रिअलाइज झालं की शूट पण स्वतः करायचं आणि म्हणजे बाकी सगळ्या गोष्टी पण स्वतः करायच्या. हे ऍक्च्युली तेवढं काय बोलतात कन्व्हिनियंट नाहीये हे. ऍक्च्युली खरोखर करता येत नाही. म्हणजे तुम्ही जर बघितलं असाल माझे व्हिडिओज लक्ष देऊन,
म्हणजे मला त्या गोष्टी म्हणजे मी चॉपिंग आता जास्त नाही शूट करत आहे कारण नाही होत ते. कारण म्हणजे एक आता फॉर एक्झाम्पल कांदा कट करता करता फोन पहिला मी व्यवस्थित सेट करून घेते की हा ठीक आहे मी कांदा चॉप करताना दिसते, आणि सडनली कांदा कट करता करता ते फोन असा पडतो बिडतो आणि माझ्या डोळ्यात पाणी आहे. म्हणजे मी कांदा कट करते, हाताला कांद्याचा वास आहे, सो मी काहीच नाही करू शकत. मी लिटरली ओके आय जस्ट क्विट ऑन इट. पॉट मी अमेझॉन वरून मागवलेला आणि रायझोफ्ले नावाचा ब्रँड आहे. थोडंसं ऑब्व्हियसली वियर्ड आहे हे वाचायला वगैरे, प्रॉपरली प्रोनाऊन्स नाही करता येत पटकन, पण ठीक आहे जे काय. ह्याचे रिव्ह्यूज चांगले होते, हा बजेटमध्ये होता आणि याचे फीचर्स पण मला आवडले. 360 डिग्री रोटेशन होतो तो फोन होल्डर, त्याच्यानंतर त्याची हाईट आवडली स्पेसिफिकली मला. त्याच्यानंतर ते तुम्ही ब्लूटूथ कनेक्ट करू शकताय अँड म्हणजे तुम्हाला फोन हातात पकडून बसायची गरज नाहीये. फोटो वगैरे काढायला पण टायमर लावून जायची गरज नाहीये थंबनेल्ससाठी. जर तेव्हा तुम्हाला माहित असेलच ऑब्व्हियसली, तुम्ही सगळे नाही तुम्हाला कसं माहित. सो ओके, थंबनेल्स बनवताना सुद्धा म्हणजे फोटो वगैरे काढायला लागतात, तेव्हा मग फॉर एक्झाम्पल जर माझे थंबनेल्स तुम्ही ऑब्झर्व केला असाल तर प्रत्येक थंबनेलमध्ये मी ट्राय करते की माझं काहीतरी फोटो वगैरे असेल. सो मग ते काढताना ना मला टायमर लावून जायला लागतं. सो हे आता हा रिमोट असल्यामुळे ते नाही होणार, मी जस्ट एक क्लिक करू शकते आणि फोटो निघाला. सो दॅट्स अ गुड थिंग. आणि हा तो कॅरी करायला पण चांगला आहे. मला नाही माहित मी आउटडोअर कधी शूट करणार. मोस्ट प्रोबॅबली माझा नवरा आणि मुलगी आल्यावर आम्ही खूप जास्त फिरू वगैरे, तेव्हा मग मी आउटडोअर पण यूज करेन. लेट्स सी, मी आता कुठे बाहेर गेले वगैरे. ऍक्च्युली मी नाही जात. मी तुम्हाला खरं सांगू, मी वेट करतेय की ते दोघे येतील आणि मग आम्ही एक्सप्लोर करू. मी जास्त ठिकाणं एक्सप्लोर पण नाही केली आहेत ऍक्च्युली, मी कुठेच नाही गेली जास्त मी, कारण मला ऍक्च्युली वेळच नाही भेटत जास्त. नाही, मी असं नाही म्हणू शकत, सॅटर्डे संडे मला भेटतो बट मी अवॉइड करते बाहेर जायला. कारण ऑब्व्हियसली मला एकटीला जायला नाही आवडत. मला प्रत्येक गोष्टीत, प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक वेळी मला कंपनी लागते आणि मगच मजा येते सगळ्या गोष्टी करायला. सो या, मी त्यांचा वेट करते आणि ते आले की मग आम्ही भरपूर एक्सप्लोर करू ठिकाणं नवीन नवीन, आणि मग तेव्हा ते बाहेर पण घेऊन जाता येईल. बाकी आता तर ते घरी यूज करायला चांगलं आहे. तुम्ही पण प्रे करा की ते लवकर येतील माझ्या व्हिडिओजमध्ये. आणि आता तसं पण माझी एक्झाम झाली आहे, आता माझा सेमिस्टर ब्रेक चालू आहे. मला म्हणजे ऍक्च्युली माझं हे फर्स्ट इयर आता पूर्ण झालंय मास्टर्सचं, आणि माझं विजा एक्सटेन्शनचं काम चालू आहे. कारण आय डोंट नो का, पण जर्मनीमध्ये तुम्हाला प्रॉपर जेवढा तुमचा कोर्स ड्युरेशन आहे तेवढा तुमचा विजा नाही भेटत. मला स्टार्टिंगला 1 इयरचा विजा भेटलेला आणि तो आता काइंड ऑफ एक्सपायर होणार आहे 1-2 महिन्यांनी. सो मी त्याच्या एक्सटेन्शनच्या प्रोसेसमध्ये आहे आणि त्याच्या प्रोसेसमध्येच त्या म्हणजे माझ्या नवऱ्याच्या आणि मुलगीचं त्यांच्या पण विजा ॲप्लिकेशनची प्रोसेस चालू आहे. सो त्याचे पण माझे कामं सुरू आहेत. सो मला जास्त वेळ नाही भेटत आहे, पण ठीक आहे म्हटलं आपण काहीतरी करूया. सो मला असं वाटलेलं की ह्या वेकेशन्समध्ये मी घरी जाईन, आणि अजून पण मी असं मॅनिफेस्ट करते की मी जाईन. लेट्स सी काय होते. कारण थोडेसे इकडं विजा रिलेटेड गोष्टी म्हणजे खूप टाइम घेतात, स्लो आहे प्रोसेस खूप. म्हणजे आता माझ्याकडून सगळं झालंय बट स्टील म्हणजे रिप्लाय यायला वगैरे वगैरे थोडासा वेळ लागतो. आय डोंट नो वाय. सो आपल्याकडे वेट करण्याशिवाय दुसरा काही पर्याय नाही आहे. आणि हे विजा एक्सटेन्शन आणि माझ्या नवऱ्याचं आणि मुलीचं जे फॅमिली रियुनियन विजाचं ॲप्लिकेशन आहे, ही जी सगळी प्रोसेस करतोय आम्ही, ही तुम्हाला लवकरच नक्की सांगू. म्हणजे ॲक्च्युली आम्ही असं ट्राय करतो की आपण पहिला प्रोसेस करूया आणि मग आपल्याला रिझल्ट्स काय भेटतात आणि आपण काय केलं, काय काय लागलं वगैरे सगळं अनालिसिस करून मग आपण पुढच्यांना आपण पास ऑन करूया इन्फॉर्मेशन. कारण असं अर्ध्यातच मी उगाच काहीतरी सांगितलं तर ते तुम्हाला पण हेल्पफुल नाही होणार आहे. प्रोसेस झाली की मग आम्ही तुम्हाला नक्की त्याच्यावरती सेपरेट व्हिडिओज बनवू. कारण त्याच्यामध्ये फक्त त्याच्या रिलेटेड गोष्टी होतील की काय लागते काय नाही वगैरे.
सो या स्टे ट्यून फॉर दोज 2. ते लवकरच व्हिडिओज येतील. सो त्यासाठी तुम्ही प्रे करा की आम्हाला पटकन आमची कामं होऊन जाऊ दे. पहिला वाटत होतं की मे बी मी फालतू इन्व्हेस्टमेंट करते, खर्च करते, उगाच अननेसेसरी आहे का वगैरे वगैरे. पण म्हटलं ठीक आहे यार, थोडं थोडं म्हणजे फर्स्ट टाइम आहे आणि बिगिनर आहे मी, तर मी जास्त एवढं पण एक्सपेन्सिव्ह नाही घेतलंय. तुम्हाला त्याची कॉस्ट सांगायची विसरली बाय द वे. तो मला फक्त 13 युरोला मिळालाय. आणि हा 13 युरो मला इंडियन रुपीजमध्ये तरी पण 1300 इज नॉट दॅट काय म्हणायचं, एवढं महाग नाही आहे, वर्थ इट आहे फर्स्ट टाइम जे करतायत व्हिडिओ. आणि स्पेशली फर्स्ट टाइम पण जाऊ दे, स्पेशली जे लोक एकटे व्हिडिओ शूट करतात, सगळं स्वतःहून करतात, एकट्यांना ज्यांना करायला लागते. म्हणजे कसं आहे, तुम्ही काहीतरी करताय आणि कोणीतरी समोरनं शूट करते ती गोष्ट वेगळी, पण करायचं पण तुम्हालाच आहे आणि शूट पण तुम्हालाच करायचंय. सो ते गोष्टी थोड्याशा टफ आहेत. सो म्हणून म्हटलं ठीक आहे आपण घेऊया. आणि 13 युरो इज नॉट दॅट एक्सपेन्सिव्ह ॲज काय म्हणायचं फर्स्ट टाइम इन्व्हेस्टमेंट. लवकरच आपण माईक पण घेऊया. आणि तुम्हाला जर माझा आवाज म्हणजे काही प्रॉब्लेमॅटिक वाटत असेल तर प्लीज मला नक्की कळवा व्हिडिओ म्हणजे कॉमेंट्समध्ये. सो म्हणजे मला कळेल की बाबा पाठीमागचा आवाज जास्त येतोय किंवा काहीतरी प्रॉब्लेमॅटिक वाटते किंवा काय. मला ऍक्च्युली मला जाणवत नाही हे. मी जेव्हा व्हिडिओ शूट करते किंवा एडिट करते मला हे नाही जाणवत. सो तुम्हाला जर वाटत असेल की नाही थोडासा आवाजात हे होतंय तर तुम्ही मला नक्की कळवा. आणि मग मी लगेच नाही, ह्या महिन्यात मी ट्रायपॉड घेतलाय. बघूया पुढच्या महिन्यात किंवा त्याच्या पुढच्या महिन्यात वगैरे. आणि प्लीज प्रे करा की या महिन्यात किंवा पुढच्या महिन्यात मी माझ्या घरी जाऊ शकेन, इचलकरंजीला जाऊ शकेन. मी खूप जास्त एक्सायटेड आहे की मी माझ्या पूर्ण फॅमिलीला व्हिडिओजमध्ये घेईन, सगळ्यांना इंट्रोड्यूस करून देईन तुम्हाला सगळ्यांना. आय एम रिली वेटिंग फॉर दॅट. एवढे व्हिडिओज झाले, फायनली माझ्या फॅमिलीवाल्यांना पण सगळ्यांना कळालं. कारण मी पहिल्यांदा फॅमिलीमध्ये कोणाला सांगितलं नव्हतं की मी युट्यूब चॅनल वगैरे सुरू केलंय. आणि जसं त्यांना कळालं दे वर लाईक की वा 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 खूप छान खूप छान. म्हणजे सपोर्टिव्ह होते सगळे. मला थोडीशी जजमेंटची भीती वाटत होती पहिल्यांदा, जजमेंटल होईल का, कोणी काय बोलेल का वगैरे वगैरे. हे मला पहिल्यापासूनच आहे, आय डोंट नो वाय. म्हणून मी असं डिसाईड केलं की नको लगेच सांगायला. आणि बट त्यांचे जे रिॲक्शन्स होते, त्यांचे जे रिस्पॉन्सेस होते, त्यांना कळालं की मी सुरू केलं वगैरे. सगळेजण सपोर्टिव्ह होते. मम्मी, माझ्या सासूबाई वगैरे सगळ्यांना छान व्हिडिओज आवडले वगैरे. आणि आय थॉट ओके लेट्स कीप डुईंग इट. सो अँड डू कीप सपोर्टिंग. कारण तुम्ही सपोर्ट केला तर ऑब्व्हियसली मला अजून वाटतं की नाही मी अजून करायला पाहिजेत व्हिडिओज, अजून शूट करायला पाहिजे, कॉन्टेंट क्रिएट करायला पाहिजे वगैरे. आणि मी ट्राय पण करते. आता तेवढेच म्हणजे जास्त नाही, एक 50-60 व्ह्यूज वगैरे जातात माझ्या व्हिडिओजना. पण त्या सगळ्या 50-60 व्यक्तींना मी मनापासून थँक्यू बोलते. कारण मी एक्सपेक्ट केलं नव्हतं, तरी पण या सगळ्या गोष्टी होत आहेत. अँड हे तुम्ही सगळेजण माझ्या जर्नीचा पार्ट आहात. सो रिली मनापासून मी थँक्यू बोलते. अँड तुम्ही असंच मला सपोर्ट करत राहा. चॅनलला सबस्क्राईब करा जर आतापर्यंत केलं नसेल, आणि लाईक आणि शेअर पण नक्की करा. थँक्यू सो मच. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.